सिल्लोड सोयगावचा निकाल पाहिला आणि राजकारण समजणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला. हा निकाल नेमका कुणाचा आहे? अब्दुल सत्तारांचा की भाजपचा? कारण जिल्हा परिषदेत सत्तारांची सरशी दिसते, पण पंचायत समितीत सत्ता भाजपकडे जाते. मग हा अर्धा विजय आहे, अर्धा पराभव आहे की येणाऱ्या मोठ्या राजकीय लढायांची नांदी आहे? अब्दुल सत्तारांनी घेतलेला एकला चलोरेचा निर्णय योग्य ठरतोय की त्याच निर्णयामुळे त्यांच्यासमोर नवीन राजकीय अडचण उभी राहते? कोणत्या गावात कोण जिंकलं? कुठे सत्तारांचं गणित बसलं? कुठे भाजपने खेळी केली? आणि हा निकाल सत्तारांसाठी ताकदीचा पुरावा आहे की भविष्यातला इशारा? हेच आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. सिल्लोड सोयगावमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल जाहीर झाले आणि या निकालांनी संपूर्ण मतदारसंघातच नाही तर जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळीच खळबळ उडवली. कारण हा निकाल सरळ सरळ नाही. इथे कोणी पूर्णपणे जिंकतंय असंही नाही आणि कोणी पूर्णपणे हरलंय असंही नाही. एका बाजूला जिल्हा परिषदेत अब्दुल सत्तारांची सरशी दिसते तर दुसऱ्या बाजूला पंचायत समितीवर भाजपने सत्ता मिळवली आहे. त्यामुळं स्वाभाविकच प्रश्न निर्माण होतो, नेमकं सिल्लोड सोयगावमध्ये राजकारण कोणाच्या बाजूनं झुकतंय? सत्तारांचा एकला चलोरेचा नारा त्यांना फायदेशीर ठरतोय की त्याच निर्णयामुळे त्यांच्या राजकीय मर्यादा समोर येत आहेत? बघा, सिल्लोड सोयगाव हा निकाल समजून घेताना आधी थोडी पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. हा मतदारसंघ एकेकाळी भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र गेल्या काही वर्षात अब्दुल सत्तारांनी इथे स्वतःची मजबूत अशी राजकीय पकड निर्माण केली. नगर परिषद असो, विधानसभा असो, सत्तारांनी हळूहळू आपलं वर्चस्व वाढवलं. त्याच आत्मविश्वासातून त्यांनी यावेळी भाजपसोबतची युती झुगारली आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ राजकीय नव्हता तर प्रतिष्ठेचा होता. मला कुणाच्या आधाराची गरज नाही असा तो थेट संदेश होता. आता या सगळ्यांनंतर जेव्हा जेव्हा जिल्हा परिषदेच्या निकालाकडे पाहिलं तर सत्तारांचा हा आत्मविश्वास काही अंशी योग्य ठरलेला दिसतो. सिल्लोड तालुक्यातील 9 गटांपैकी 6 गट सत्तार गटाने जिंकले. विशेष लक्ष लागलं होतं अंबई गटाकडं, कारण इथून सत्तारांनी स्वतःचा धाकटा मुलगा अब्दुल आमिर सत्तार याला मैदानात उतरवलं होतं. भाजपकडून त्र्यंबक मारुती कवाने हे होते आणि ही लढत केवळ 2 उमेदवारांमध्ये नव्हती तर सत्तार कुटुंबाच्या राजकीय वारशाची चाचपणी होती. निकाल लागला आणि अब्दुल आमिर यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला. या विजयातून मतदारांनी सत्तारांवरचा विश्वास कायम असल्याचं स्पष्ट केलं. घाटनांद्रा गटात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अर्जुन गाडे यांच्या पत्नी आशा गाडे यांनी शिवसेनेचे माजी सभापती अशोक गरुड यांच्या कन्या श्रुती गरुड यांचा पराभव केला. इथे सहकार क्षेत्रातील प्रभाव, स्थानिक गटबाजी आणि जुनी राजकीय समीकरणं निर्णायक ठरली. केराळा गटात सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे यांच्या पत्नी अनिता मोठे यांनी शिवसेनेच्या डॉक्टर विजया जाधव यांच्या अटीतटीच्या लढतीत पराभव केला. हा निकाल सांगतो की सत्तार गटाला काही ठिकाणी सहज विजय मिळालेला नाही तर शेवटच्या फेऱ्यांपर्यंत संघर्ष करावा लागला. अंधारी गटात माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या पत्नी मंगला तायडे यांनी भाजपच्या महानंदा तायडे यांचा पराभव केला. एकाच आडनावाच्या 2 गटांमध्ये ही लढत होती, पण निकाल सत्तार गटाच्या बाजूने गेला. डोंगरगाव गटात दिवंगत माजी मंत्री माणिकराव पालोदकर यांचे पुत्र देवीदास पालोदकर यांनी भाजपचे मच्छिंद्र पालोदकर यांचा पराभव केला. पालोदकर कुटुंबाचा स्थानिक प्रभाव आणि सत्तारांशी असलेली जवळीक इथे कामी आली. भराडी गटात मात्र भाजपचे राधाकृष्ण काकडे विजयी झाले आणि शिवसेनेचे गणेश पाटील पराभूत झाले. हा सत्तार गटासाठी धक्का मानला जातो. अजिंठा गटात शिवसेनेच्या आयशा बेगम सय्यद नासेर हुसेन यांनी भाजपच्या अलका चौंडिये यांचा पराभव केला. तर शिवना गटात सत्तारांनी नवख्या उमेदवार निकिता काळे यांना संधी देत भाजपच्या बेबीताई काळे यांचा पराभव घडवून आणला. मात्र या शिवना गटातील पराभवामागे भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि क्रॉस वोटिंगची जोरदार चर्चा रंगली. इथे अपवाद ठरला उंडणगाव गट. इथे बनकर यांच्या नेतृत्वातील भाजपच्या सचिन वाघ यांनी कल्पनाताई सोनवणे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. कल्पना सोनवणे या कित्येक वर्ष इथून जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत. शेवटच्या क्षणी त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढवली. मात्र भाजपला सोडचिठ्ठी देणं त्यांना महागात पडल्याचं निकालातून स्पष्ट होतं. जिल्हा परिषदेत हे चित्र असताना पंचायत समितीत मात्र राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलते. 18 जागांच्या पंचायत समितीत भाजपने 10 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं तर सत्तार गटाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपने हळदा, पानवडोद, बुद्रुक, उंडणगाव, हट्टी, केळगाव, भराडी, धानोरा, पालोद आणि केराळा आणि निल्लोड या गणांमध्ये विशेष विजय मिळवला. विशेषतः उंडणगाव गावात भाजपचे नेते सुरेश बनकर यांच्या पत्नी अनिता बनकर यांनी सत्तार गटाच्या उमेदवाराचा तब्बल 2,500हून अधिक मतांनी पराभव केला. हा विजय सत्तारांसाठी धोक्याची घंटा मानला जातो, कारण इथं भाजपने संघटनात्मक ताकद दाखवली.
कार्यकर्त्यांची एकजूट, नियोजनबद्ध प्रचार आणि स्थानिक नाराजीचा अचूक फायदा भाजपला झाला. अनिता बनकर या सुरेश बनकर यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे एक प्रकारे विधानसभेतील पराभवाचा वचपा हा बनकर यांनी काढला असं म्हटलं झालं वावगं ठरणार नाही. सत्तार गटाने अजिंठा, शिवना, अंभई, घाटनांद्रा, आमठाणा, डोंगरगाव, अंधारी आणि बोरगाव, सारवणी या गणांमध्ये विजय मिळवला. मात्र बहुमतासाठी ते अपुरे ठरले. परिणामी पंचायत समितीची सत्ता भाजपच्या हातात गेली आणि गाव पातळीवरच्या विकास कामांवर नियंत्रण भाजपकडे आलं. हेच संपूर्ण निकालाचं सर्वात महत्त्वाचं राजकीय वळण आहे. जिल्हा परिषद सत्तारांकडे असली तरी प्रत्यक्षतः ग्रामीण सत्ता केंद्र भाजपकडे गेलं आहे. या निकालातून एक गोष्ट स्पष्ट होते, सिल्लोड सोयगावमध्ये सत्तारांचा प्रभाव अजूनही मजबूत आहे, पण तो अमर्याद नाही. मतदारांनी सत्तारांना मान्यता दिली, पण सगळी सत्ता एकाच हातात देण्यास नकार दिला. भाजपसाठी हा निकाल पराभवातून सावरण्याची संधी आहे, तर सत्तारांसाठी या यशापेक्षा जास्त एक इशारा आहे. पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी या निकालाचे पडसाद नक्कीच उमटणार आहेत. आता प्रश्न उरतो तो एकच, अब्दुल सत्तार पुढेही स्वबळावरच जाणार की नव्या राजकीय समीकरणांचा विचार करणार? भाजप पंचायत समितीच्या सत्तेचा वापर करून गावागावात आपली पकड अधिक घट्ट करणार का आणि मतदार पुढच्या वेळी आणखी ठाम संदेश देणार का? सिल्लोड सोयगावचं राजकारण इथं थांबलेलं नाही, ते आता फक्त पुढच्या अधिक निर्णायक वळणाकडे जात आहे. तुमच्या मते सिल्लोड सोयगावमध्ये खरी सत्ता कोणाकडे गेली? जिल्हा परिषद जिंकणाऱ्या सत्तारांकडे की पंचायत समितीची सत्ता मिळवलेल्या भाजपकडे? हा निकाल पुढच्या निवडणुकांचं गणित कसं बदलेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.